चला क्षेत्ररक्षण टीम वेळ घेऊ नका, बॅट्समन लगेचच जायचंय. यस त्याचबरोबर पाहायला गेलं तर यस महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर संघाचे जे संघ मालक आहेत आमचे संदीप दादा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज लगावलेला आहे. अगदी आज संघ मालक देखील खुश आहेत. आपला संघ अगदी मैदानामध्ये खूप चांगला खेळ करतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झाली आहे आणि इथून पुढे देखील पारितोषिकांचा वर्षाव केला जाईल. मॅचकडे वळूयात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा रमेश गोसावी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. न्यू बॅटर देखील सज्ज झालेत. सागर मेटके या खेळाडूने नजरा वळल्या होत्या. अप्रतिम परफॉर्मन्स राहिला होता. आता मजा येईल मॅचला. हो आडव्या बॅटने खेळला हलक्या हाताने. अगदी पाहायला गेलं तर बॉल क्षेत्ररक्षक तिथे तैनात होत आहेत. ती पाठीमागे चालला होता डिक्लेअर झोनसाठी. ती मिळाली धाव. एक धाव प्राप्त झाली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज रमेश यांचं. सातत्याने क्रिकेट खेळत असताना खूप चांगला अनुभव. हो यावेळी पहा आता व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. अवांतर धाव आता धावफलकावरती ऍड होईल. 1 ने धावसंख्या पुढे सरसावत असताना धावा मात्र लगावल्या गेल्या धावफलकावरती 2 धावा. ती धीम्या गतीचा स्कोर कार्ड आतापर्यंत चाललाय. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झाल्यानंतर मात्र महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा संघ मात्र खूप चांगला परफॉर्मन्स. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पाठीमागे चाललाय फाईन लेगला. बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल प्राप्त होईल. चला बॉल द्या. पाठीमागे कोण असेल आमचे लाईनमॅन बॉल द्यायचा आहे लगेचच. येस आता बॉल दिला जाईल. आयोजक बॉल द्या. येस जो पाठीमागे बॉल गेलाय तो आयोजक आपण घ्यायचा आहे लगेचच. आता मॅचकडे वळूयात. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अक्षरशः मोठ्या फटक्यांपासून या खेळाडूंनी जखडून ठेवलाय. 3 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होती आहे. हा कौतुक करावं लागेल रमेश यांचं. सातत्याने P1चं षटक हातात असतात या संघाकडून आणि पहिलं षटक हातात असताना काय गोलंदाजी केली आहे. अक्षरशः जकड निर्माण केली आहे. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चांगलंच माहिती आहे कोणत्या वेळी कोणता चेंडू हाताळायचा आहे. यावेळी अगदी ओळखलं पाहायला अगदी निहारलं फलंदाजाला आणि त्याच प्रकारे हा चेंडू हाताळला. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होतीये. पूर्णपणे माइंडसेट पॉझिटिव्ह माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये वापरला जातोय आणि अगदी पाहायला गेलं तर सकारात्मक विचाराने गोलंदाजी केली जाते. यावेळी रनरमध्ये दिला होता. खोदून काढला. यावेळी पहा वाडी श्लॉक ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात. फेकी होतीये. सिंगल प्राप्त होईल. ओव्हरची होईल इथे मात्र समाप्ती. 1 षटकाचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त 4 धावा. काय गोलंदाजी राहिली. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आणि तदनंतर मात्र गोलंदाजी करत असताना 5 बॉलच्या पाठीमागे फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. पहिलं षटक समाप्त. 1 विकेट देखील प्राप्त झाली आहे. चांगली गोलंदाजी राहिली. कौतुक करावं लागेल या टीमचं. खरं तर गोलंदाजी करत असताना ज्या प्रकारे आपण विचार करूया टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक टीम आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा एक निर्णय घेते आणि तदनंतर चेसिंगसाठी ज्या प्रकारे ते प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये यशस्वी ठरताना पाहायला मिळत आहेत प्रत्येक संघ. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देखील सज्ज होतोय. जिथे आपण पाहिलं तर मतीन शेख गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. येस आयोजक जे आमचे लाईनमॅन आहेत पाठीमागचा जो बॉल आहे तो आपण घ्या. येस मॅचकडे वळूया. बॅट्समन तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. यावेळी धाव घेता येणार नाहीये.
काय क्षेत्ररक्षण सजवलंय, ज्या प्रकारची गोलंदाजी त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि पूर्णपणे पाहायला गेले तर गोलंदाजी टीमचा विचार केला तर धबधबा निर्माण करते यावेळी. डॉट बॉल आलाय पहिल्याच बॉल. मतींचं कौतुक करावं लागेल. एक युवा गोलंदाज यावेळी स्विचीचा मानस ठेवला. फटका चांगला आहे. लॉफ्टेड स्ट्रोक. बॉल जाईल सीमा पार. मिळतील दाबाचाल. कमालीचा स्ट्रोक. येतोय चौकार. डीजे Don't even bother to explain yourself. गेला उलटा पुलटा शॉट. लगा तो आबाद नाही तो बरबाद. पण यावेळी निश्चितच चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावा प्राप्त केल्या. फलंदाज बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती सागर मेटके यांच्या बॅटमधून आलेला चौकार आपण पाहिलात. आणि यासाठीच हा खेळाडू जाणला जातो. बॉलर तयार. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्क्वेअर लागला खेळलाय. आता फलंदाज इथे बाद आहेत. हिट विकेट. विकेटचं पतन अगदी पाहायला गेलं तर हा फटका थोडेसे पाठीमागे सरकले आणि खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि पाय त्यांचा कुठेतरी यष्ट्यांवरती जाऊन विसावला. चुकी झाली आणि अगदी स्वतःवरती नाराज होतील आणि जड पावलाने पाहायला गेलं तर मैदानाच्या बाहेर यावं लागेल, कारण फार मोठी चुकी राहिली आहे. पहा स्क्रीनवरती देखील दाखवलं जात आहे. फलंदाज बाद होत आहेत. सागर मेटके एक मोठी विकेट आणि न्यू बॅटर आता लगेचच मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील बॅटिंग करण्यासाठी. जिथे आपण पाहिलं तर इनॅट नंबर प्रवीण आपण पाहू शकाल बॅटिंगसाठी. प्रवीण गावडे इनॅट नंबर 4 वरती आलेला खेळाडू. काय गोलंदाजी राहिली आहे, अक्षरशः चौफेर गोलंदाजी. म्हणजे काय तर ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये सजवलं गेलंय त्याच प्रकारे माइंडसेटने गोलंदाजी केली जाते. येस डेफिनेटली प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज लगावले गेले. आमचे महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर या संघाचे जे आमचे संघ मालक आहेत संदीप दादा पाटील, अगदी प्रत्येक विकेटसाठी त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज लगावले गेले आहे. ही एक सुवर्ण संधी आहे आणि त्याचा परिपूर्णपणे फायदा घ्यावा लागेल. चला वेग घेऊ नका, मॅचकडे वळूयात. अजूनही ही मॅच पकडली तर 3 मॅचेस आजच्या दिवसात खेळवायच्या आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही पाहताय. यानंतर 2 मॅचेस होणार आहेत. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉलर तयार होतोय. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर मतीन शेख. चांगली गोलंदाजी राहिली आहे. या देखील गोलंदाजीच्या माध्यमातून एक युवा खेळाडू यंगस्टर आहे. ओहो हो, यावेळी पहा पूर्णपणे संयम ठेवलाय. सेन्सिबल क्रिकेट. अगदी हलक्या हाताने बॉलला पुश केला आणि खुश झाले. कोणतीही धाव मिळणार नाहीये या बॉलवरती. अगदी पाहायला गेलं तर या खेळाडूची चर्चा आपण करत होतो. मतीन शेख एक युवा खेळाडू, ज्या खेळाडूकडे एक क्षमता आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाज. राऊंड विकेट कडून निघालाय. यावेळी आक्रमण केलंय. यावेळी हवाई हल्ला, हवाई सफर.
यावेळी दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे 7 धावांसाठी येतोय. षटकार. यावेळी गोलंदाजाला अगदी पाहिलं, लेंथ पाहिली आणि ओळखलं, नेहारलं आणि तदनंतर मात्र चढवलेला हवाई हल्ला प्रवीण कावडे यांच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळी पहा चांगला चेंडू. यावेळी पहा अगदी वापसी करणारी गोलंदाजी. डॉट बॉल आला. ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 14 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. अप्रतिम गोलंदाजी राहिली टीम महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा या टीमची. आपण पाहिलं तर ज्या प्रकारे स्टार्टअप आपण पाहिला, स्टार्ट जसा चांगला झालाय त्याच प्रकारे त्यांचा एंड देखील तितका चांगला व्हायला हवाय. आतापर्यंत परफॉर्मन्स चांगला राहिलाय, 100% दिलाय. बॉलर देखील सज्ज होत आहेत. आता तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना वैयक्तिक पहिलं, संघासाठी सांघिक तिसरं षटक करतातच तानाजी चौगुले. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत. फलंदाज देखील सज्ज आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्रायकिंग एंड वरती सुनील, जे सलामीवीर जोडीसाठी आले होते, आता सज्ज होत आहेत. बॅटर तयार. बॉलर निघाले तानाजी. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती चॉप केला, गॅप शोधून काढलाय, अगदी सुईमधून धागा विनावाना. तशाच प्रकारे हा फटका सजवलाय. चेंडू काय फटका सजवला. अगदी पाहायला गेले तर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र हा फटका सजवला. तिथे 4 धावा प्राप्त केल्या. येस, डेफिनेटली अगदी पूर्णपणे संयम ठेवला होता या बॉलवरती. ताकद नव्हती, फक्त नजाकत होती आणि तिथे 4 धावा प्राप्त झाल्या. यावेळी देखील उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, पकडला जाईल कॅच. फलंदाज बाद. विकेटचं पतन. डीजे येऊ द्या. प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइस. क्या बात है. विकेट्स प्राप्त करत आहेत गोलंदाज. अगदी पूर्णपणे इम्प्रोव्हायझेशन मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे आणि यावेळी देखील पूर्णपणे आणखीन एक धक्का दिला जातोय. फलंदाज होतील बाद. लेफ्ट हँडेड बॅटर सुनील बॅक टू द डगआउट. गणेश मलके मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. एक लिजेंड क्रिकेटर आणि सातत्याने क्रिकेट खेळत असताना आपल्या नावाची चर्चा ठेवली आहे. चांगल्या मोठमोठ्या नामांकित खेळाडूंसोबत खेळलेले एक खेळाडू गणेश मलके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ती नॅट नंबर 5 वरती. 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. गोलंदाज सज्ज आहेत तानाजी चौगुले. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला, तिथे थोडंसं कुठेतरी कॉन्फिडन्स डगमगला असेल असं वाटलं, परंतु या खेळाडूकडे क्षमता भरपूर आहे. विकेट प्राप्त केली. चला स्पीडअप घ्या. गणेश मलके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉलर तयार. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेत, पकडला जाईल कॅच. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. डीजे गणेश मलके अगदी पाहायला गेलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र बाद झाले. आणि गोलंदाजी ज्या प्रकारे राहिली आहे, अगदी आल्या मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र बाद झाले. न्यू बॅटर लगेचच मैदानामध्ये दाखल होतील. केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. केतन बामणे
काय गोलंदाजी राहते अक्षरशः अगदी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अगदी हे शब्द त्यांच्या कानामध्ये फिट झाले असतील आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आणि विकेट्स प्राप्त करतायत. बॉलर निघालेत. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी राहते जबरदस्त. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर मात्र ज्या प्रकारे पूर्णपणे गोलंदाजीची स्ट्रेंथ बदलली. अगदी पहिला बॉल कुठेतरी चौकार आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी यावेळी पाहायला मिळाली. यावेळी आपटलेला बॉल होता, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून केला फटका. पंचांकडे नजर वळली जाईल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय, सिंगल प्राप्त होईल, एक धाव मिळतीये. अगदी पाहायला गेलं तर मागील मॅच देखील काय जबरदस्त पाहायला मिळाली. कैलासवासी प्रमोद बर्गे स्पोर्ट्स विपक्ष आपण पाहिलं तर खवरे स्पोर्ट्स काय परफॉर्मन्स राहिला होता. त्यावेळी चांगला बॉल आलाय, डॉट बॉल येतोय. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19, लॉस ऑफ 4 विकेट. हेच आपण चर्चा करत होतो मागील मॅचची. काय विजय मिळवला. 2 बॉल 3 धावांची गरज असताना तिथे कॅचचा कॉल होता, तिथे थोडीशी चुकी झाली. तदनंतर मात्र फेकी देखील खराब आणि विजय मिळवला खवरे फायटर्स या टीमने. संघ मला खुश असतील. सेमीफायनल मध्ये आपण दाखल झालोय. आता फुल एन्जॉय करत असेल टीम. आणि या मॅच मध्ये देखील आता तेच प्रत्येक मॅच मधून आता संघ मालकांवरती देखील नजर वळली जाईल, कारण संघ मालकांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे ही स्पर्धा उभी राहण्यासाठी. 16 संघ तब्बल या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 19. चौथं षटक मार्गस्थावरती असताना बॉलर तयार. पुन्हा एकदा 301. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. बाटची खालची कडा. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय, सिंगल प्राप्त होईल, एक धाव मिळतीये. या मॅच मध्ये आक्रमण करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. प्रोजेक्ट स्कोर देखील सांगतोय तुम्ही अशा प्रकारचा खेळ केला तर मी तुम्हाला 37 पर्यंतच नेऊ शकतोय. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. यावेळी खोदून काढलाय ऑन साइडला. अगदी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे टिपला, प्रोटेक्शन दिलंय. फेकी चांगली होती आहे, सिंगल प्राप्त होईल, एकच मिळेल. एकेरी दुहेरीने संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये. चांगला खेळ राहतोय. एकेरी दुहेरीने का होईना संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावफलक व्यस्त ठेवलं जात आहे. बॉलर तयार. ओहो, यावेळी कट करायचा प्रयत्न होता. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल होईल प्राप्त, एक धाव मिळेल. बॉलर निघालाय. ओहो हो, आता पहा बॅटची एज. फलंदाज तिथे मात्र यष्टीरक्षकाने पकडलाय कॅच. विकेटचं पतन. 200 रुपये मतींच्या खात्यामध्ये जमा. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पूर्णपणे पाहायला गेले तर अमोल कविशील वॉरियर्स टीम धोक्याच्या जाळ्यामध्ये अडकलाय. पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकलाय. बॉलर तयार. काय गोलंदाजी केली आहे मतीनने. पहिले 3 बॉलवरती सिंगल आली आणि तदनंतर विकेट प्राप्त झाली. बॉलर सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले मतीन शेख. चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल अतिरिक्त उसळी घेणार होता. फलंदाजाला माहिती होता. बॅकफूट वरती जाऊन आक्रमण करण्याचा मानस ठेवला होता, परंतु बॅटचा बॉलचं कनेक्शन जमलं नाही. डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. 22 धावा धावफलकावरती येणारा अंतिम बॉल मतीन शेखच्या षटकामधील. बॉलर निघालाय. आणखीन एक चांगला बॉल ऑफ स्टंप वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. अगदी पाहायला गेलं तर
इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 22, जिथे मात्र लॉस ऑफ 5 विकेट्स. काय गोलंदाजी राहिली आहे आणि गोलंदाजी स्पेलचा विचार केला ना महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाचा, बॉलिंग लाईनअप दर्जेदार राहिलाय. म्हणजे काय अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम केलंय. तानाजी आले मागील तिसऱ्या षटकामध्ये थांबवलं, मतीनला आणलं गेलं, त्याने देखील त्याचं काम पूर्ण केलं. आता पुन्हा एकदा तानाजी आलेत. काय गोलंदाजी राहते अक्षरशः. 4 षटकांचा खेळ समाप्त, 22 धावा. पूर्णपणे मॅच मध्ये झकड निर्माण केली आहे, पकड निर्माण केली आहे. दुसरं बॅटिंग टीमला देखील आक्रमण करावं लागेल. पहिला बॉल उडवलाय, बॅट मधून आवाज टक आलाय. टक टकाटक सडक दे धडक बेधडक, फटका हे कडक कडक कडक, षटकार डीजे. आक्रमण केला, अटॅक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी, अगदी पूर्णपणे बदला घेतला जातोय. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. यावेळी डॉट बॉल आला, चांगला चेंडू, षटकार आला होता फलंदाज प्रवीण गावडेच्या बॅट मधून आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा मानस ठेवला मोठा फटका खेळण्याचा, परंतु डॉट बॉल आला. यावेळी पहा थोडेसे खाली वाकले, पाय टेकवला होता जमिनीला आणि तदनंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. आणखीन एक चांगला बॉल तानाजी यांच्या माध्यमातून, कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत, पूर्णपणे एफर्ट्स टाकले जात आहेत. ब्रिलियंट परफॉर्मन्स तानाजी चौगुले, काय गोलंदाजी केली आहे. सलगचे 2 बॉल डॉट, पाठीमागे ठेवला. यावेळी ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल हवाई सफर, चेंडू सीमारेषा पार, येतोय 7 धावांसाठी, षटकार. Don't even bother. षटकार आलाय. परत एकदा कुठेतरी लाईन खराब पद्धतीची पाहायला मिळाली. यावेळी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय, डिक्लर झोन मध्ये, गली रिझनला सिंगल मिळेल. एकने मात्र धावसंख्या पुढे सरसावत असताना 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पाच बॉलचा खेळ झालाय. येणारा अंतिम बॉल, हा बॉल महत्वपूर्ण राहील. या बॉलवरती जर थांबवलं तर वेल अँड गुड. जर आक्रमण आलं तर फलंदाजी टीमची जमेची बाजू. हो, चांगला चेंडू दर्जेदार. काय गोलंदाजी केली आहे. स्वतःवरची थोडेसे अग्रेसिव्हपणा दाखवत आहेत, कारण 2 षटकार आले ओव्हरमध्ये, थोडीशी चुकी झाली आणि तदनंतर मात्र अगदी स्वतःवरती नाराजगी आणि थोडंसं अगदी चेहऱ्यावरती दृश्य तुम्ही पाहताय. अगदी पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटक समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती 35 धावा, लॉस ऑफ 5 विकेट्स. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. येणार अंतिम षटक. आता अंतिम षटकामध्ये अनिश्चितचं आक्रमण केलं जाईल का, मोठे फटके खेळावे लागतील, कारण अंतिम षटक म्हटलं तर डेथ ओव्हरचं षटक, ज्या षटकामध्ये खरं या मरो तोडफोड केली जाते, हाणामारी केली जाते. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज झालाय. फलंदाज देखील दाखल होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर नजर वळवली तर गोलंदाज बालाजी माने गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती आर्यन ऑन स्ट्राइक. प्रवीण गावडे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहता. 11 बॉल 21 चा खूप चांगला खेळ राहिलाय, परंतु आर्यनने आतापर्यंत जमेची बाजू संघाची घेतलेली नाहीये. स्ट्राइक आता मिळाली आहे ना, तर आता जलवा दाखवावा लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज बालाजी माने सज्ज झालेत. माने या नामाने, परंतु कालच्या दिवसामध्ये एक नाव चर्चेत आलं, अनिकेत माने, परंतु या मॅच मध्ये आता बालाजी माने निघालेत. पहिलाच बॉल, काय चेंडू हातालाय, अप्रतिम, एक्सलेंट. काय बॉल हातालाय यार, कौतुक करावं लागेल. पूर्णपणे फलंदाजांना थांबवलंय आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा
या टीमचा विचार केला तर गोलंदाजी लाईनअप काय राहिला आहे, अक्षरशः अगदी चांगल्या चांगल्या फलंदाजांना थांबवण्याचं काम केलंय. या टीम्स आता इथून पुढे होणाऱ्या मॅचेस ज्या आहेत ना, अगदी एकतर्फी मॅचेस होणार नाहीये. तुम्हाला झुंज द्यावी लागेल, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण जिद्द, चिकाटी, क्षमता, ताकद, मेहनत, आत्मविश्वास या गोष्टी असल्याशिवाय क्रिकेटमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकत नाही. अगदी बॉलर बालाजी माने, पहिलाच बॉल काय चेंडू हाताला दर्जेदार, तिथे सिंगल आली, परंतु कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल यावेळी लाईन मिस केली होती कुठेतरी. फुल टॉस बॉल हाताळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. यॉर्कर लेंथ अगदी पकडून टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. फुल टॉस बॉल राहिला, डी झोन मध्ये बॉल चाललाय, सिंगल मिळाले. चांगली कामगिरी राहिली आहे बालाजी मानेचं देखील कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. बॉलर निघालाय पुन्हा एकदा बालाजी. यावेळी पहा अगदी हलकासा फटका केला होता, तिथे मात्र कॅच खाली तानाजी चौगुले पकडलाय कॅच. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का मोलकविशील वॉरियर्स या टीमला. डीजे बॉल वरती पहिला सिंगल आली होती आणि त्यानंतर विकेट प्राप्त केली. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होण्यासाठी. बॉलर निघालेत. आपटलेला बॉल होता, कुठेतरी आक्रमण करता येत नाहीये. पाठीमागे चाललाय लॉंग स्टॉप, रिजनला सिंगल प्राप्त होईल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय, एकच धाव मिळेल. चला पाठीमागे प्रेक्षक बॉल द्या. येस, बॉल आलाय पंच. येणारे 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती आक्रमण झालं ना तर मॅच कुठेतरी चांगली बॅटिंग स्कोर, फायटिंग स्कोर बनू शकतोय. आता मेहनत करावी लागेल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, दिशा पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. सिंगल धाव प्राप्त होईल. 39 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 39 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स, 6 विकेट्स गमावल्या. अगदी पत्त्यांचा बंगला ज्या प्रकारे कोसळतो ना त्याच प्रकारे टीम अगदी कोसळली गेली. विकेट्स वरती 200 रुपये प्राप्त होते आणि त्याच प्रकारची कामगिरी. यावेळी आक्रमण केलंय, फटका हवेमध्ये, कव्वज क्षेत्ररक्षक तैनात, पकडला जाईल कॅच. आणखीन एक धक्का, चले जाओ भाई आपका खेल खत्म, टाटा बाय बाय. फलंदाज बाद. यस, 200 ची खैरात. चर्चा करतोय काय संघ मालक आज पैशांची उधळण करतायत. आज भाई तुमची हजेरी निघायला हवी आहे आणि त्याच प्रकारे चाललंय. बालाजी माने तब्बल दुसरी विकेट प्राप्त केली. 400 रुपये अगदी जमा झालेत खात्यामध्ये. आता घरचे देखील म्हणतील एक नंबर भाई यार, तू काम केलेस, 400 रुपये हजेरी आले घरामध्ये, टेन्शन नाही. यस, मैदानामध्ये रोहित दाखल. रोहित शर्मा च्या भूमिकेमध्ये सज्ज. बॉडी लँग्वेज देखील तशीच. ओ, यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॉल डी झोन मध्ये चाललाय. सिंगल प्राप्त होईल. ओव्हरची समाप्ती, जिथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 40. लॉस ऑफ 7 विकेट्स. 3 धावा या इनिंग मध्ये एक्स्ट्राज मध्ये आल्या. 40 धावफलकावरती धावा, 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. अमोल कविशील वॉरियर्स या टीमने एक सोपं समीकरण म्हणावं लागेल. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर या टीम साठी सेट केलं गेलंय. पहिल्या इनिंगचाच खेळ इथे मात्र समाप्त झाला. 6 षटकांची मॅचेस तुम्ही आता अनुभवत आहात. बॅटिंग करणाऱ्या टीमने 40 धावा बनवल्यात. 41 धावांचं लक्ष्य.
अमोल कविशील वॉरियर्स टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटिंग टीम चला महालक्ष्मी स्पोर्ट्स आपण देखील वेळ घेऊ नका. चला मॅचकडे वळूया. चला अमोल कविशील वॉरियर्स टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. बॅटिंग टीम चला महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा टीम चला वेळ घेऊ नका यार. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. सज्ज झाली आहे सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. प्रारंभी जोडी महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर या टीम कडून सलामीवीर जोडी. प्रमोद चव्हाण आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी रमेश. मॅचला होईल सुरुवात. वळूयात पुन्हा एकदा क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये जिथे आपण पाहिलं तर खूप चांगली स्पर्धा आमदार प्रीमियर लीग. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय पण चांगली अपील उचलून धरली आहे. चांगला चेंडू यष्टी रक्षण पहा सुहास कांबळे. आज आयोजनासाठी खूप चांगली मेहनत राहिलेली आहे आणि ना भूत ना भविष्य अशी स्पर्धा तुम्ही पाहताय कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रीमियर लीग. आणि काय सुहास दादांची खरं तर मेहनत आम्ही गेले 4 दिवसापासून पाहतोय. 6 दिवसांसाठी ही स्पर्धेचा महासंग्राम. बॉलर तयार. लॉफ्ट केला आडव्या बॅटने बॉल निघून चाललाय. चेंडू होतोय फरार. येतोय 4 धावांसाठी. क्लासिकल स्ट्रोक चौकार. काय फटका सजवला. अगदी पाहायला गेलं तर पहिला बॉल कुठेतरी डॉट खाल्ला होता आणि त्यानंतर मात्र यावेळी चौकार मिळाला. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी कॅच उडाला होता. एक धाव प्राप्त झाली आहे. फलंदाज देखील एक छोटीशी स्माइल देतोय.
फटक्यावरती करायचं होतं काय आणि घडलं काय, परंतु सिंगल मिळाली. एक धाव धावपलकावरती ऍड होते. 5 धावा 3 बॉलच्या खेळच्या मदतीने मात्र 5 धावा. बॉलर तयार पुन्हा एकदा. सागर मेट केला तुम्ही पाहताय. यष्टीरक्षण अगदी पाहिलं ना तर क्लोज किपरिंग, अगदी फलंदाजाला जकडून ठेवण्याचं काम केलं गेलंय. अप्रतिम चेंडू, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. आता घेऊ की नको तू मेमेचं समीकरण. चांगला बॉल डॉट बॉल येतोय. कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे संघाची धावसंख्या कुठेतरी कमी पाहायला मिळाली आहे, परंतु क्षेत्ररक्षणाच्या बाजूने जे एफर्ट्स टाकले जात आहेत पूर्णपणे फलंदाजांना देखील थांबवलं आहे, ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालं होतं. यावेळी हलक्या हाताने केलाय. सिंगल धाव तिथे प्राप्त होईल. एक धाव मिळेल. 6 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचला. एक छोटं लक्ष आहे आणि या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अगदी सिंगलने मात्र एकेरी दुहेरीने मॅच क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर त्यांना देखील माहिती आहे एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये आपण पूर्णपणे इन आहोत आणि त्याच प्रकारे गेम चाललाय. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगला बॉल डॉट बॉल येतोय आणि सागर मेटके यांना यासाठी ओळखलं जातं. पहिलं षटक झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये मात्र धावा आल्या फक्त 6. काय गोलंदाजी राहिली. चौकार जरूर आला तिथे मात्र पूर्णपणे जकडून ठेवला. अप्रतिम गोलंदाजी राहिली. काय गोलंदाजी दर्जेदार. पहिले षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 6. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल. दुसरं षटक मार्गस्थावरती प्रवीण गावडे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी जिथे मात्र पॉवर प्ले अंतिम षटक. वैयक्तिक पहिलं संघासाठी सांघिक दुसरं षटक प्रवीण गावडे. 41 धावांचा हा पाठलाग करत असताना आता येणारे बॉल शिल्लक आहेत 30 बॉलच्या पाठीमागे 35. बॉलर निघालेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तर चुडक लॉंग ऑनला फेकी होईल. सिंगल प्राप्त होतीये. एकच धाव मिळेल. काय गोलंदाजी राहिली. अक्षरशः गुणवंत गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे, परंतु समोरचा संघ देखील बलवंत आहे हे विसरून चालणार नाहीये. काय गोलंदाजीमध्ये एफर्ट्स टाकले. बॅटिंग करत असताना आता सिंगल डबलने खेळ चाललाय. यावेळी सोडून दिलाय. दिशा खराब आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. बॉलर निघालाय पुन्हा एकदा. हलकासा कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल धाव मिळेल. फेकी कुठेशी थोडीशी लेझी पाहायला मिळाली. बॉल पकडला. अगदी बॉल पर्यंत वेट केला. बॉलला येऊ दिलं आणि तदनंतर फेकी पाहायला मिळाली. सिंगल मिळाली तिथे. 1 ने धावसंख्या पुढे सरसावत असताना 8 धावा 1.3चा खेळ झालाय. अगदी आपण चर्चा करूया. अशा छोट्या छोट्या लक्ष्याच्या ज्या मॅचेस असतात ना, अगदी फलंदाज सिंगल डबलने खेळण्याचा प्रयत्न करतात आणि याच मॅचेस हाय व्होल्टेज होतात. त्यामुळे तुम्हाला अटॅक करावा लागेल. मॅच लवकर क्लिअर करावी लागेल. लाफ्ट केला. अगदी जसे आमचे शब्द कानावरती पडले की काय. यावेळी बॉल सीमा पार. मंचाला मानवंदना देणारा इट्स मस्तक पे दस्तक. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. येतोय षटकार. काय फटका सजवला. ऑन द राईट स्ट्रोक. फलंदाज आपण पाहिलं तर रमेश गोसावी यांच्या बॅटमधून षटकार. यस, पुन्हा एकदा संघ मालक आता जागे झालेत. या षटकाराने सांगितलंय त्यांनी देखील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये. यावेळी हलक्या हाताने केलाय. ओ माय गॉड. चांगला ट्रॅप होता तिथे. सिंगल प्राप्त होईल. 1 ने धावसंख्या पुढे सरसावत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये 15. येणारे बॉल 25 बनवायचे आहेत 26. आता जवळ मॅच येऊन पोहोचली. एक साधी सोपी समीकरणाची मॅच तुम्ही पाहताय. 25 बॉल 26चं समीकरण. बॉलर पुन्हा एकदा तयार प्रवीण गावडे. यावेळी हलक्या हाताने कट केलाय. फर्स्ट स्लिपला बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल प्राप्त होईल. 16 या आकड्यावरती धावफलक. शांत गतीने धावफलक चाललाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. येणारे बॉल 24 बनवायचे आहेत 25. काय मॅच चालली. अगदी साधी सोपी मॅच आपण पाहू शकाल. 41 धावांचा पाठलाग करायचा. धीम्या गतीने धावफलक पुढे सरसावला जातोय. अगदी जी लोकलची ट्रेन आपण पाहिलं ना प्रत्येक स्टेशनवरती थांबते, तशीच ओव्हर झाल्यानंतर अगदी ही धावसंख्या थांबतीये. एकेरी दुहेरीने पुढे सरसावला जातोय धावफलक. चांगला खेळ राहिलाय.
तिसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी ट्रॅकवरती सागर मेटके पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ऑन स्ट्राइकिंग वरती. आपण पाहिलं तर रमेश गोसावी आणि खरोखरच महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा संघाचा पण इम्पॅक्ट फॅक्टर विचार केल्यानंतर अजूनही एकच विकेट आलेली नाहीये. तुम्हाला विकेट्स मिळवाव्या लागतील जर तुम्हाला मॅच मध्ये जिंकायचं असेल, कारण साधं सोपं समीकरण आहे कोल्हापूर या टीमकडे. 24 बॉल 25 बॉलर तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल. अगदी पहा, अगदी रूम बनवली होती, आक्रमण करण्याचा इरादा राहिला होता. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. सागर मेटके जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला अटॅक करता येणार नाही, कारण या खेळाडूकडे देखील भरपूर क्षमता आहे. पहिलं षटक आता आलं होतं, एक चौकार आला होता आणि तदनंतर मात्र फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. कवचला घेऊन काढायला रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट. पंचांकडे नजर. DRS. आता धगधग. आता काय घडेल? टीव्ही अंपायर आपल्या समेत सागर मोरे सर जोडले जातील रनआउट साठी. डायरेक्ट हिट होता. नॉट आउट. यस, इथे 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल. 2 धावा अगदी वेगाने प्राप्त झाल्या. धावेंच्या स्वरूपात सिंगल मिळाली आणि झोन मध्ये बॉल पाहायला मिळाला होता. अठरा या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. समीकरण अगदी पाहायला गेले तर फार जवळ आहे. 22 बॉल आणि 23 धावा. दुपारचं सत्र आहे. पूर्णपणे शांत मॅच आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज प्रमोद चव्हाण. हो, यावेळी पहा फर्निचर बरखास्त. डेस्ट्रॉय केली एसटी. लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर या टीमला. पहिली विकेट प्राप्त झाली. चर्चा केली जेव्हा सागर मेटके गोलंदाजी ट्रॅक वरती आला. या खेळाडूच्या अगेन्स्ट तुम्ही बॅटिंग करत असताना आक्रमण कुठेतरी तुम्हाला होऊ देणार नाहीये. सिंगल डबलचा खेळ जर चालू ठेवला असता तर समेची बाजू राहिली असती, परंतु विकेट प्राप्त झाली. पहिला धक्का बसला प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून आणि नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती दाखल झालाय देवदत्त पाटील. देवदत्त पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलर तयार सागर मेटके. पुढचा बॉल. सेन्सिबल क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट. पूर्णपणे संयम ठेवला. आल्या सन्मान दिला. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरफूस समाचार हे क्रिकेटने आपल्याला शिकवलेला आहे. आणि अगदी पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी हलक्या हाताने पुश केला. तिथे मात्र खुश झाला. 18 धावा. 20 बॉल 23. मॅच सागर मेटकेने खेचून घेतली आहे सर. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. काय गोलंदाजी होती आहे दर्जेदार. बॅक टू दी बॉल. डोक्यावरून बॉल टपली देऊन पुढे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल प्राप्त होईल. एक धाव मिळतीये. 19 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आक्रमण केलं जात नाहीये. कुठेतरी मात्र मोठ्या फटक्यांपासून दुरावलेत. चर्चा करत होतो जेव्हा कमी धावेंची लक्ष असणारी मॅच आपण पाहिली ना तर 30 मॅच हाय व्होल्टेज होते आणि चांगल्या मॅचेस अगदी पटकन संपवल्या जातात. यावेळी आणखीन एक भाई चले जाओ आपका खेल खत्म है. टाटा बाय बाय. सलामीवीर जोडी गारद केली.
महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाची. पहिली विकेट प्रमोद चव्हाण, दुसरी विकेट परतीला, जिथे पाहायला गेलं तर रमेश गोसावी स्वतःवरती नाराज. आक्रमण करण्याच्या नादामध्ये सरळ यष्टांचा वेध आणि ते फलंदाज बाद. दुसरी विकेट प्राप्त झाली. आता येणारे बॉल आहेत 18. आता सागर मेटके नावाचं वादळ दूर झालंय. जे संकट गोलंदाजीवरती आलं होतं, ज्या गोलंदाजीवरती अटॅक करायला कुठेतरी अवघड होत होतं, ते गोलंदाजी कुठेतरी आता बाजूला झाली आहे. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत धावा 22. 18 बॉल 22. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा महालक्ष्मी स्पोर्ट्स येऊ शकतोय. परंतु आता गोलंदाजी ट्रॅकवरती नजर वळवली तर बॉलर तयार होत आहेत. प्रवीण गावडे नजरावरती. आता न्यू बॅटर देखील सज्ज झालेत. रोहित पाटील, देवदत्त पाटील देखील सज्ज आहेत. नॉन स्ट्रायकिंग इनवरती रोहित, स्ट्रायकिंग इनवरती देवदत्त, गोलंदाजी ट्रॅकवरती प्रमोद गावडे सज्ज होतील. चौथं षटक, पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने, ओ माय गॉड, कॅच 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 ऑफ दी मॅच. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. ओ माय गॉड, चुकी झाली आहे. आता जड पावलाने अगदी डोक्यावरती बॅट ठेवली या खेळाडूने. आता माघारी परतावं लागेल. न्यू बॅटर तानाजी सज्ज होतील मैदानामध्ये. आता तानाजी यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे ना, त्या प्रकारे जर फलंदाजी राहिली तर संघासाठी एक मुख्य खेळाडूची बाजू घेऊ शकतोय. चुकी झाली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आता येणारे बॉल आहेत 17. किसको होगा इस मॅच में खतरा. 17 बॉल आणि बनवायचे आहेत 22 धावा. तानाजी चौगुले मैदानाच्या आतमध्ये सज्ज. नॉन स्ट्रायकिंग इनवरती रोहित पाटील आहेत. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. प्रवीण गावडे पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली. आत्मविश्वास लेवल जरूर वाढली असेल या खेळाडूची. आता मजा येईल मॅच मध्ये. प्रेक्षकांना काय हवं असतं, प्रेक्षकांना मॅचचे काटेकी टक्कर प्रकारे हवे असतात आणि तेच या मॅच मध्ये पाहायला मिळालंय. तानाजी चौगुले फटका चांगला खेळला. यावेळी सिंगल प्राप्त होईल. 1 ने धावसंख्या पुढे सरसावत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. येणारे बॉल आहेत 16. बनवायचे आहेत 21 धावा. आता प्रेक्षकांच्या नजरा देखील या मॅच कडे लागलेत, कारण आमदार प्रीमियर लीग संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत आणि प्रत्येकाचा परफॉर्मन्स यस चर्चा करूया. नितीन माटुंगे या खेळाडूला देखील तुम्ही पाहताय काय परफॉर्मन्स राहिला होता पहिल्या दिवसामध्ये. बॉलर तयार. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. बॉल पाठीमागे जाईल. सिंगल प्राप्त होतीये. नितीन माटुंगे एक मोठं नाव. पिंटू शिकलकर आणि नितीन माटुंगे तुम्ही पाहताय एक लिजेंड खेळाडू आणि सातत्याने क्रिकेट खेळत असताना अनेक चर्चा राहिलेल्या आहेत. जी बिल्कुल भाई, नितिन माटुंगे कोल्हापुर डिस्ट्रिक्ट के काफी बड़े सिक्सर किंग के नाम से जाने जाते लीजेंड खिलाड़ी नितिन माटुंगे, इनका स्वागत है. और पूरे महाराष्ट्र में जिनका नाम है पिंटू शिकलकर, इनका भी स्वागत किया जाता है. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी फटका हवेमध्ये आहेत. आता बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. फाईन लेगला सिंगल प्राप्त होईल. यस बॉल द्या. अगदी बॅक टू बॅक जे 3 सलगचे चेंडू हात आले त्यावरती सिंगल धावा आलेली आहे. मॅच चुरशीची चालली आहे. मॅच मध्ये मजा आहे. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे. काय गोलंदाजी टाकली आहे अक्षरशः अफलातून. येणारे 2 बॉल या षटकातील. बॉलर निघालेत प्रवीण. यावेळी आणखीन एक धक्का. काय गोलंदाजी चालली आहे. यष्ट्यांचा मारा पूर्णपणे. मात्र टीम ज्या प्रकारे पत्त्यांचा बंगला कोसळतो त्याच प्रकारे मात्र महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा टीम कोसळतीये. चुकी होतीये क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आणखीन एक विकेट. रोहित पाटील बॅक टू दी पॅव्हेलियन. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बालाजी माने सज्ज झालाय. काय घडलंय या मॅच मध्ये.
13 बॉल 19. एक मोठा फटका खेळावा लागेल. एखादा मोठा फटका संघाशी जमेची बाजू घेऊ शकतोय आता बालाजी माने. काय एफर्ट्स टाकलेत फिल्डिंग टीमचं खरोखर कौतुक करेन. बॅटिंग करत असताना जमेची बाजू घेता आली नाही, परंतु फिल्डिंग मध्ये आम्ही 100% एफर्ट देऊ, 100% दाखवू. सागर मेटके अफलातून गोलंदाजी, काय गोलंदाजी केली, जबरदस्त ब्रिलियंट परफॉर्मन्स. आणि ही आहे आमदार प्रीमियर लीग, हे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू. काय खेळ राहिला, अप्रतिम. येणारे बॉल आहेत 13, बनवायचे आहेत 19. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती बालाजी माने. आता नजरावलेत, गोलंदाजी जमेची राहिली होती, आता फलंदाजी जमेची बाजू घ्यावी लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज बालाजी माने. गोलंदाज तयार. लॉफ्ट केला, यावेळी पॉवरफुल स्ट्रोक आहे. बॉल जाईल 2 धावांसाठी. यस, 2 धावा मिळतील. ओव्हरची झाली समाप्ती, जिथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटक समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 24 धावा. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे या मॅच मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. मॅच जवळ आहे सर. या फटक्याने कुठेतरी 2 धावा का आल्या, 17 धावा, माफ करा. 12 चेंडू 17. येस, 12 बॉल 17चं समीकरण. समीकरण अगदी जवळ आहे, परंतु एखादा मोठा फटका अजूनही या मॅच पासून तुम्हाला वंचित ठेवतोय. आक्रमण करावं लागेल. येणारे 12 बॉल बनवायचे आहेत 17 धावा. गोलंदाजी आता नजरावळतील, बॉलरकडे लक्ष वळलं जाईल. आता इम्पॅक्ट फॅक्टर बॉलरला पाहिलं जाईल, कारण बॉलर वरती संपूर्ण आता जबाबदारी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत आहेत. केतन बामणे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाले. येणारे बॉल 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 17 धावा. मॅच मध्ये चुरस, मॅच मध्ये काटेकी टक्कर. दुपारचं सत्र, उन्हाचा तडाखा. 12 बॉल 17ची गरज. मॅच मध्ये रंगत आता थोडी झाली आहे, परंतु आता रंग कोण बदलणार. बॉलर निघालाय. ओहो हो, दिशा पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा आलाय. खराब चेंडू. ये सिंगल प्राप्त होईल. ये नाही चलेगा भाई. आता फलंदाज देखील म्हणत राहतील, इसमें मेरा कुछ नहीं खाता भाई, इसमें तेरा ही सब जाता है. अभी आता चांगली गोलंदाजी करावी लागेल केतन बामने. केतन बामने वाईड आलाय. पहिला बॉल. लेफ्ट हँडेड फलंदाज तानाजी. आणखीन एक खराब बॉल. आता फलंदाज तानाजी म्हणतील, आने दो भाई आने दो, मेरे को यही चाहिए. तुम तुम्हारे काम में व्यस्त रहो, हम हमारे काम में मस्त है, बाकी सब ठीक ठाक चल रहा है. येऊ द्या धावा. दोन धावा आल्यात एक्स्ट्राज मध्ये. यावेळी लॉफ्टेड स्ट्रोक, ताकद, नजाकत, टायमिंग आणि ट्रान्सफरन्सी. चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आलाय षटकार. 200 रुपये जमा. काय आक्रमण राहिलं या फटक्याने. आता सांगितलंय मॅच जवळ जाऊया, मॅचच्या अगदी आतमध्ये जाऊया. 11 बॉल 9 धावांची गरज. मॅच अगदी या षटकामध्ये हलकी केली आहे, ढिल्ली केली आहे. तानाजी चौगुले खोदून काढलाय. बॅक टू दी बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण. फुटबॉलचा वापर अगदी क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळाला. सिंगल प्राप्त झाली. 1 धाव मिळेल. 33 धावा. येणारे 10 बॉल 8 धावांची गरज. सर, जशा क्वालिफायच्या मॅचेस ज्या चालू झालेल्या आहेत ना, तशी मात्र काटेकी टक्कर प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळते. मागील मॅच पाहिली दर्जेदार चुरशीची मॅच, आणि अगदी 2 बॉल 3 वरती मॅच गेली होती. काय मॅच राहिली. खवरे फायटर्स संघ दादागिरी दाखवली. आता यावेळी पहा, महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर विपक्ष. मॅच तुम्ही पाहताय अमोल कविशील वॉरियर्स. 10 बॉल येणारे 8 धावा. फुल टॉस बॉल वरती
केलाय फुल टोल वसूल. चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी आमदार प्रीमियर लीग. शानदार षटकार. मॅच उर्वरित येऊन पोहोचली आहे विजयाच्या उंबरठ्यावरती. बॉल येणारे 9, बनवायचे आहे धावा 2. आता या गोलंदाजाला पूर्णपणे चुकीचं ग्राह्य धरलं जाईल. काय गोलंदाजी राहिली थोडीशी खराब. आक्रमण चढवलं गेलं. येणारे 9 बॉल 2 धावा. यावेळी पहा बॅटचा किनारा होता तिथे चुकी होते. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल प्राप्त होईल. आता एका धावेची गरज. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. एका धावेची गरज. मॅच बरोबरीची. हा बॉल सांगून जातोय आमदार प्रीमियर लीग मधील आणखीन एक दादागिरी दाखवणारा संघ समोर येतोय. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर विजयी संघ. अभिनंदन विजयी संघाचं. आणि हाडलक बाडलक मानावं लागेल अमोल कविशील वॉरियर्स या टीमचं. आपण देखील खूप चांगला प्रयत्न केला. कुठेतरी थोडीशी ताकद कमी पडली. बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या जर जमेची बाजू राहिली असती तर मात्र खेळ दर्जेदार राहिला असता. यस मॅन ऑफ द मॅच कडे लगेचच आपण जाऊया जास्त वेळ न घेता. जिथे मात्र ज्या आत्ताच मॅच आपण पाहिली या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच अर्थातच ज्याने गोलंदाजी धारदार केली दर्जेदार कामगिरी राहिली अर्थातच बालाजी माने ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. कम ऑन द स्टेज बालाजी माने. काय गोलंदाजी राहिली अफलातून. जबरदस्त कामगिरी. ब्रिलियंट परफॉर्मन्स मिस्टर बालाजी माने. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे या अंदर होणारा सामना इचलकरंजी हार्ड हिटर्स वर्सेस अमरकोट स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना Yes, विनंती आहे माईक समोर यायचं आहे. चला बालाजी माने या. चला मुख्य व्यासपीठावरती आपण इचलकरंजी हार्ड यायचं हिटर्सचे आहे. कर्णधार इचलकरंजी हार्ड हिटर्सचे कर्णधार अमरकोट. येस टॉस देखील दरम्यान मुख्य व्यासपीठाच्या समोर घ्या. दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. येस बालाजी माने या. मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे बालाजी माने. काय परफॉर्मन्स राहिला होता. दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक बालाजी माने. माने या ना माने लेकिन आजच्या दिवसामध्ये बालाजी माने थांबलेला नाहीये. काय गोलंदाजी केली अफलातून. लाजवाब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. एअर कूलर देऊन त्यांना मात्र सन्मानित करण्यात येईल. एअर कूलर देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. बालाजी माने आज मात्र घरी जाऊन शांत वारं घेतील हवा घेतील या एअर कूलरने. आमचे नितीन माटुंगे एक नामांकित खेळाडू आणि आमचे संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना एअर कूलर दिला जातोय. काय गोलंदाजी राहिली अफलातून एफर्ट्स. मॅग्निफिसंट गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बालाजी माने अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. मॅच विजयी करून देण्यासाठी मोलाचा वाटा ज्या खेळाडूचा राहिला तोच खेळाडू बालाजी माने स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. चला आपण बॅट घेणार आहोत. एक छोटीशी बॅट घेणार आहोत. बालाजी माने तुम्ही पाहताय काय गोलंदाजी केली दर्जेदार. अगदी 41 धावांवरती थांबवलं गेलं गोलंदाजी करत असताना. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालाय. कसं वाटतंय. खरोखर लो स्कोरिंग काढणं खूप अवघड असते. त्यामुळं थोडं धैर्याने खेळायला लागते. आमच्या सर्व बॉलरांनी बॉलिंग चांगली केली आणि फिल्डिंग बी चांगली केली. त्यामुळं टीमचं बी खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आयोजन तू पाहतोय गेली 4 दिवस ही स्पर्धा पार पडते. आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस आहे. 6 दिवसांचा हा क्रिकेटचा महासंग्राम आणि आज ह्या आयोजनाकडे पाहून हा माहोल इथे जमलाय. कसं वाटतंय. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे ऑर्गनायझरनं. आणि मी इचलकरंजीला आपल्या ग्राउंडवर खेळा येतो लेदर क्रिकेट. त्यामुळे ह्या इथं माहोल क्रिकेटचा चांगला असतोय. येस थँक्यू. हे होते बालाजी माने ज्यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. यस ज्या आमचे महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडाचे जे संघ मालक होते त्यांनी अगदी प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज लगावले गेले होते. आणि तब्बल पाहायला गेलं तर अभिषेक आमच्यापर्यंत या. अभिषेक विकेट किती प्राप्त झाले होता. महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाने किती विकेट घेतल्या.
तब्बल 7 विकेट घेतल्या होत्या महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाने आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. जिथे बालाजी माने यांच्या देखील 2 विकेट्स पाहायला मिळाल्या होत्या. प्रत्येकाचा अगदी मतीन यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्यांच्या देखील 2 विकेट्स प्राप्त होत्या. प्रत्येक गोलंदाजाने अमरकोट अगदी स्पोर्ट या efforts टाकले. संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला लगेच निर्णय सांगायचा आहे. अमरकोट स्पोर्ट्स कॉमेंटमॅन उत्कर्ष आदर्श यस आणखीन एक महत्वाची मॅच आपल्या समोर येते. एका बाजूला इचलकरंजी हार्ड हिटर्स आणि दुसऱ्या बाजूला अमरखोत स्पोर्ट्स क्लब खोतवाडी. टॉस जिंकलाय अमरखोत स्पोर्ट्स क्लब खोतवाडी या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इचलकरंजी हार्ड हिटर्स या टीमला आमंत्रित केलंय. दोन टीम्स तयार राहा. जशी मॅचला होईल सुरुवात तसा पुन्हा एकदा बुलंद आवाज अर्थातच मुकेश भाट सर.